मी कॅमेरा चालू केला आणि यांचं काय चाललं होतं. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्हाला ऊस लावायचा आणि आम्ही सरकी काढून टाकली होती काही. तर तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरील आनंद तर दिसतच असेल. तर दुपारच्या वेळी आम्ही जेवत होतो आणि दुपारी आमची जेवणं चालले होते आणि कुणीकडून एक काळी मांजर आली तर अशी भयानक दिसत होती. जर एकटा माणूस असतं तर भेलच असतं तिला. पण आम्हाला कापूस यायचा होता. म्हटलं जाऊ द्या, तिला बघत बसलो तर जेवण कधी होणार, म्हणून मग आम्ही पटापटा जेवण करून घेतले, कारण नंतर आम्हाला कापूस पण याचायचा होता. धनीला यायला पण उशीर झाला आणि डबे पण संपले होते. त्यांना म्हटलं जा आता घरी जाऊन जेवण करून या, तुम्ही घरजवळच होतं. आणि ही मांजर परत फिरून फिरून यांच्या शेजारी येऊन बसली. त्यांना म्हटलं कसली बायान दिसते ना, तर ते तिला जवळच घ्यायला लागली. ते जवळ घ्यायला गेले पण ती पळून गेली नंतर. मग काय म्हटलं जाऊ दे आता, यांचं चालूच राहीना, आपण जावं कापूस याचायला. बाया गेल्या होत्या समोर. कापूस याचा कधी संध्याकाळचे 5 वाजले कळलंच नाही. मग काय धनी लागले सगळे गठुडे एकत्र करायला. एक एक करून सगळे गठुडे रिक्षाजवळ नेऊन ठेवत होते. आणि इकडे बघा कसलं भारी दिसायला. सगळे गठुडे कळाईपर्यंत ह्या म्हटलं की आम्ही तुरीच्या शेंगा घेतो. तुरीच्या शेंगा उकडून खूप भारी लागत आहेत बरं का. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि शेंगा तोडता यांच्या गप्पा पण चालू होत्या बरं का. मी म्हटलं आता चला तुम्ही गप्पा मारा, मी तोपर्यंत बसून घेते मस्त चांगला. बसल्यानंतर माझ्या लक्षात आले की माझंच ब्लॉग आहे आणि मीच नाही दिसत त्यात. ताईला म्हटलं धरा बरं कॅमेरा आणि ही क्लिप घेतली. बस गठुडे पण मोजायचे राहिलेत अजून. गठुडे तर मोजून घेतले. नंतर यांची चालली होती घरी जायची तयारी. सगळ्यांनी मिळून गठुडे टाकले होते रिक्षामध्ये आणि डायरेक्ट रिक्षा आणला गोडाऊनला. आता गोडाऊनला तर रिक्षा आला, नंतर मग यांनी काय केलं, एक एक करून सगळे गठुडे गोडाऊनमध्ये टाकून घेतले. त्यानंतर यांनी थोडी पिऊची गंमत केली आणि नंतर आम्ही चाललो होतो घरी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि असे शेतकऱ्याचे आणि गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी शेतकरी अर्चनाला सबस्क्राईब करा. बाय.